नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी आपलं सर्वांचं आजच्या यूट्यूबच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो। आजचा व्हिडिओ जो आहे तो मी बँक निफ्टीवरती बनवलेला आहे। बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने आपण ट्रेड केलं पाहिजे, कोणता कॉल खरेदी केला पाहिजे किंवा कोणता पुट खरेदी केला पाहिजे, त्याचबरोबर मी तुम्हाला आज बँक निफ्टीवर परिणाम करणारे नेमके कोणते घटक आहेत आणि बँक निफ्टी इतका वोलाटाईल का असतो आणि बँक निफ्टीची नेमकी कोणती दिशा असणार आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या काय करणार आहे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला। सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कारण का दररोज ज्या व्हिडिओ बनवले जातील त्या व्हिडिओ आपल्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। आपल्यापैकी बरीच लोक जे आहेत हे बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात असू द्या। कारण का ज्यावेळेला आपण शेअर मार्केटमध्ये येतो, ज्यावेळेला आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो, त्यावेळेला कळत न कळत ज्यावेळेला आपण ट्रेडिंगला सुरुवात करतो त्यानंतर आपण साहजिकच बँक निफ्टीकडे आकर्षित होतो। कारण का बँक निफ्टीमध्ये जो पैसा तयार होतो तो काही दिवसामध्ये डबल किंवा काही लोक एका दिवसामध्ये सुद्धा डबल करतात, परंतु मी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसा तुम्ही एका दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात डबल करा असं मी सांगणार नाही। कारण का तुम्हाला जर बँक निफ्टीमधून पैसा कमवायचा असेल तर तुम्ही थेंबा थेंबा तळे साचे ही जर उक्ती यूज केली तर तुम्हाला प्रचंड पैसा जो आहे तो बँक निफ्टी काय करू शकतो, त्या ठिकाणी देऊ शकतो। म्हणजे तुमचं डीमॅट अकाउंटमध्ये जे काही कॅपिटल असेल त्या कॅपिटलवरती तुम्ही दररोज 1% जरी रिटर्न काढले तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारे रिटर्न जे आहेत ते मंथली जवळपास 15 ते 20% रिटर्न इझिली मिळतील, लक्षात होतं। कारण का आपण कुठला जरी बँक निफ्टीचा कॉल आणि पुट जर व्यवस्थित बघून घेतला असेल तर तुम्हाला इझिली त्या ठिकाणी 15, 20, 30, 40 पॉईंट पर्यंतची मुवमेंट जे आहे ते आपण कॅप्चर करतो, लक्षात असू द्या। मग आपण जर ह्या पद्धतीने बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग केलं म्हणजे तुमचं कॅपिटल किती हे पहिल्यांदा कन्सिडर करा। त्या कॅपिटलवरती तुम्हाला किती टक्के रिटर्न काढायचे, तुम्ही 10%, 15%, 20%, 40% रिटर्न एका दिवसात काढण्याचा प्रयत्न करू नका। त्या ठिकाणी काय करा, तुम्ही कमीत कमी टार्गेट ठेवा, 1%, 2%, आणि ते जर तुम्ही मल्टिप्लाय करत केला, कंपाऊंडिंग मध्ये कन्वर्ट करत गेला तर प्रचंड मोठा फंड जो आहे तो तुमचा बँक निफ्टीमधून तयार होऊ शकतो। आणि हे करत असताना मग आपण कुठली काळजी घेतली पाहिजे, बँक निफ्टीमध्ये नेमकी एंट्री कधी केली पाहिजे, कुठलं टायमिंग एंट्रीसाठी चांगलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे। तुम्हाला माहित असेल की मार्केट ओपन झाल्या प्रचंड ओलाटाईल असतं, लक्षात असतं। मार्केट काय असतं, प्रचंड ओलाटाईल असतं। म्हणजे 9:15 ज्या वेळेला मार्केट ओपन होतं त्यावेळेला बँक निफ्टीमध्ये प्रचंड मोठी स्पाइक येते किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणात अप साईडला किंवा डाऊन साईडला मार्केट जातं, किंवा अप साईडला गेलेलं मार्केट डाऊन साईडला येतं, कधी डाऊन साईडला गेलेलं मार्केट अप साईडला जातं, लक्षात। त्यामुळे आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर एंट्री घ्यायची असेल तर किमान पहिलं 10 मिनिटं तुम्ही काय करा, मार्केटला वॉच करा। मार्केटची नेमकी दिशा काय आहे, मार्केट नेमकं कुणीकडे चाललंय, त्याच वेळेला बँक निफ्टीमध्ये असणारे स्टॉक जे आहेत, उदाहरणार्थ HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, कोटक बँक असेल किंवा इंडसइंड बँक असेल, ह्या बँकांचे स्टॉक नेमके कुठं चाललेत ते बघा। कारण का हे स्टॉक ज्या दिशेला जाणार आहेत त्या दिशेला बँक निफ्टी जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर पहिल्यांदा SBI असेल, कोटक बँक असेल, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, ऍक्सिस बँक असेल, ह्या बँकांवरती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष ठेवणं गरजेचं आहे, लक्षात असू द्या। कारण का हे बँक निफ्टीचे मेन कंपोनंट आहेत। कारण का बँक निफ्टीला वरती आणि खाली नेण्याची जबाबदारी कोणाची असते, तर ह्या 4 ते 5 आता जे मी स्टॉक सांगितले प्रायव्हेट बँकांच्या, ह्या प्रायव्हेट बँकांचा रोल त्या ठिकाणी महत्वाचा असतो। त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती कंपल्सरी काय करावं लागेल, बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना वॉच ठेवावं लागेल। त्याचबरोबर तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर त्यासाठी अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे इंडिया विक्स जो आहे तुम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे। कारण काय इंडिया विक्स जो आहे तो तुम्हाला व्होलॅटिलिटी दाखवतो। मग इंडिया विक्स जर वरती चालला असेल, प्लस मध्ये असेल, तर तुमचा बँक निफ्टी नेहमी मायनस मध्ये जातो किंवा सेलिंग प्रेशर मध्ये राहतो, लक्षात। आणि ज्यावेळेला इंडिया विक्स जो आहे तो मायनस मध्ये जातो, तो सेलिंग प्रेशर मध्ये जातो, निगेटिव्ह जातो, त्यावेळेला साहजिकच बँक निफ्टी सुद्धा तुम्हाला वरती जाताना दिसून येईल। त्यामुळे बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर इंडिया विक्सची काय स्थिती आहे, त्याची पोझिशन काय आहे, तुम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण ज्यावेळेला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतो, कारण का इंडेक्स फ्युचरमध्ये ट्रेडिंग करणारी खूप लोक असतात, म्हणजे रिटेल ट्रेडर पेक्षाही FIs आणि DIs जे आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असेल, फॉरेन पोर्टफोलिओ
पोर्टफोलिओ संस्था असतील किंवा भारतातल्या बँका असतील, इन्शुरन्स कंपन्या असतील, म्हणजे भारतातले DIs जे आहेत हे काय करतात त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये किंवा इंडेक्समध्ये पोझिशन बनवत असतात. मग त्यांनी किती कॉल लॉंग केले आहेत, त्यांनी किती कॉल शॉर्ट केले आहेत, त्यांनी किती लॉंग कव्हर केले आहेत किंवा ते कुठं नवीन फ्रेश पोझिशन बनवत आहेत, हा सगळा डेटा जो आहे तुम्हाला काय करावा लागेल, ऑप्शन चेनमध्ये जाऊन बघावा लागेल. कारण का ऑप्शन चेनमध्ये कशा पद्धतीनं चेंज व्हायला लागलाय, हा चेंज तुम्ही जर आयडेंटिफाय करता आला तर तुम्हाला नेमका बँक निफ्टी कुणीकडे जाणार आहे हे आपल्याला लगेच आयडेंटिफाय होतं, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर तुम्ही जर पहिल्या 1 तासाचं टायमिंग जर ऑब्झर्व केलं बँक निफ्टीचं, म्हणजे 9:15 वाजल्यापासून 10:15 वाजेपर्यंत किंवा 10:30 वाजेपर्यंत, तर ह्या पिरियडमध्ये बँक निफ्टीमध्ये प्रचंड व्होलॅटिलिटी असते. त्यानंतर मार्केट जे आहे ते फ्लॅट होतं, म्हणजे बँक निफ्टी जो आहे तो फ्लॅट होतो, म्हणजे कन्सोलिडेट होतो जवळपास 1:30 वाजेपर्यंत, 1:45-2 वाजेपर्यंत किंवा 2 वाजेपर्यंत बँक निफ्टीमध्ये कुठलीही मुवमेंट होत नाही. मग आपण बऱ्याच वेळेला काय करतो, आपल्याला सांगितलेलं असतं की बँक निफ्टीमध्ये किंवा मार्केटमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर ते 10:30-11 नंतर करायला पाहिजे आणि आपण 2 नंतरच्या अगोदर पोझिशन कट करायला पाहिजे. पण तुम्ही जर ह्या पिरियडमध्ये बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग केलं तर तुम्हाला सहजासहजी फायदा होण्याची खूप कमी शक्यता आहे. कारण का ह्या टाइममध्ये पूर्णपणे मार्केटमध्ये प्रीमियम खाण्याचं काम सुरू असतं, लक्षात असू द्या. म्हणजे तिथं कोणत्याही परिस्थितीमध्ये सहजासहजी प्रीमियम वाढत नाही. कॉल आणि पुटचे दोन्हीचेही प्रीमियम डाऊन होतात. का तर मार्केट जर स्टेबल राहिलं तर टाइम डिके हा फॅक्टर असतो. जसं एक्सपायरी जवळ येत जाईल तसं तुमचे प्रीमियम खाण्याचं काम त्या ठिकाणी होतं. त्यामुळे तुम्ही साधारणतः जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल बँक निफ्टीमध्ये 10:30-11 ते 1:30-2 वाजेपर्यंतच्या दरम्यान ट्रेडिंग करणं कधीही टाळणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग शिकायचं असेल किंवा तुम्हाला बँक निफ्टीचा जर अनुभव घ्यायचा असेल तर कमीत कमी 1 लॉट घेऊन तुम्ही काय करू शकता, ह्या टाइममध्ये ट्रेडिंग करू शकता. काही वेळेला एखादी मोठी 150, 200, 300 पॉईंटची स्पाइक आधीमध्ये येते सुद्धा किंवा मार्केट काही वेळा चेंज होतं. पण बऱ्याच वेळेला काय होत असतं, ऑप्शन सेलर जे असतात, ऑप्शन रायटर जे असतात मार्केटमध्ये, त्यांना प्रीमियम खायचे असतात, त्यासाठी त्यांच्या खूप मोठ्या पोझिशन असतात. त्यामुळे ते मार्केटला काय करतात, एका ठिकाणी स्टेबल करतात 2 ते 3 तास, म्हणजे जास्त प्रीमियम तिथं वाढत नाहीत. मग त्या ठिकाणी प्रीमियम खाण्याचं काम होतं आणि हा ऑप्शन रायटरचा, ऑप्शन सेलरचा काय होतो त्या ठिकाणी फायदा होतो. मग बऱ्याच वेळेला आपला फायदा होईना झाल्यानंतर आपले प्रीमियम खात चालल्यामुळं आपलं लॉस होतो आणि अशा वेळेला आपण बऱ्याच वेळेला मार्केटमधून पेशन्स नसल्यामुळे आपण मार्केटमधून बाहेर पडतो आणि त्यानंतर मार्केट एक खूप मोठी मुवमेंट जी आहे ते अपसाईडला किंवा डाऊन साईडला दुपारा 2 नंतर देतो. आतापर्यंत तुमचा मार्केटचा अनुभव असेल तर बऱ्याच वेळेला मार्केट काय करतं, दुपारा 2 नंतर आणि 2 नंतर खूप वेगानं एकतर वाढतं किंवा खूप वेगानं पडतं, लक्षात असू द्या. मग असं का होतं बँक निफ्टीमध्ये किंवा कुठल्याही स्टॉकच्या बाबत, तर ह्याच्या पाठीमागं कारण काय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, FIs असतील किंवा मार्केटमध्ये असणारा स्मार्ट मनी जो आहे हा मार्केटमध्ये जो एंटर करतो तो किती वाजता करतो, साधारणतः 2च्या दरम्यान किंवा 2 नंतर एंटर करतो, लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल बँक निफ्टीमध्ये तर दुपारा 2 नंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना नेकेड ट्रेडिंग करायचं नाही. म्हणजे फक्त एक कॉल किंवा पुट खरेदी करून तुम्हाला ट्रेडिंग करायचं नाही किंवा कॉल साईटला फक्त पोझिशन ठेवायचं नाही किंवा पुट साईटला सुद्धा आपण पोझिशन ठेवणं खूप रिस्की असतं, लक्षात असू द्या. कारण का त्या ठिकाणी तुमचे स्टॉप लॉस लगेच हिट होऊ शकतात किंवा तुमचं जे टार्गेट असेल 30, 40, 50 पॉईंटचं ते लगेच अचीव होतं किंवा तुम्ही लॉसमध्ये सुद्धा लगेच कन्वर्ट होतं. याचं कारण काय, मार्केट अचानक मुवमेंट द्यायला सुरुवात करतं. अचानक 200-300 पॉईंटची मुवमेंट जी आहे ते 5 ते 10 मिनिटांमध्ये येते. आपण विचार करण्याच्या अगोदर किंवा आपण पोझिशन बघण्याच्या अगोदर कुठं आपला लॉस किंवा प्रॉफिट गेलेला असतं, हे लक्षात असतं. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, दुपारा 2 नंतर जर बँक निफ्टीमध्ये साधारणतः ट्रेडिंग करायचं असेल आणि मार्केटमध्ये असणारी व्होलॅटिलिटी कॅप्चर करायचं असेल आणि त्याचा जर बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कधीही हेज्ड पोझिशन बनवणं तुम्हाला फायद्याचं असतं. हेज्ड पोझिशन म्हणजे काय, तुम्हाला काय करायचे, काही कॉल पण बाय करायचे, काही पुट पण बाय करायचे. आपल्यापैकी बरीच लोक काय बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना काय करतात, खूप लांबचा कॉल किंवा पुट खरेदी करतात. उदाहरणार्थ आजचं मार्केट जर बघितलं तर 21,800ला बँक निफ्टी क्लोज झाला नियर अबाउट, लक्षात असू द्या. मग आपण बऱ्याच वेळेला काय करतो, बँक निफ्टीचा कॉल जर खरेदी करायचा असेल आणि आपल्याला जर वाटत असेल बँक निफ्टी वाढणार आहे तर आपण बऱ्याच वेळेला काय करतो, 22,500, 22,700, 800 म्हणजे 700-800 लांबचा कॉल किंवा पुट आपण खरेदी करतो, लक्षात असू द्या. बरोबर, मग आपण ज्या वेळेला 400, 500, 600 पॉईंट लांबचा कॉल किंवा पुट खरेदी करतो, का खरेदी करतो, तर आपल्याला वाटतं की ह्याचा प्रीमियम 10 रुपये आहे, 20 रुपये आहे, 50 रुपये फक्त प्रीमियम आहे. मग माझा लॉस असा झाला तर किती होणार आहे, फक्त थोडाच लॉस होणार आहे, पण माझा वाढ झाली तर खूप होणार आहे, असं आपण गणित मांडतो, लक्षात. पण हे पूर्ण चुकीचं आहे.
तुम्ही जितका लांबचा कॉल खरेदी करून बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग कराल तेवढं तुमचं लॉस होण्याची प्रोबॅबिलिटी तितकी जास्त आहे. कारण ह्याचं असं आहे की कारण का 400 500 600 पॉईंट वरती स्ट्राईक प्राइस पासून सगळे ऑप्शन सेलर असतात, कॉल रायटर असतात, लक्षात असू द्या. सहजासहजी तिथं पोझिशन पाठीमागं सरकत नाही, पण सरकू पण शकते काही वेळा. हे किती सरकालेले, कधी सरकते हे तुम्हाला जर बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑप्शन चेनवरती वॉच ठेवून बसणं गरजेचं आहे. कोणत्या स्ट्राईक प्राइसला सर्वात जास्त कॉल ऍक्टिव्ह कॉल आहे किंवा कुठल्या स्ट्राईक प्राइसला मोस्ट ऍक्टिव्ह पुट्स आहेत. मग त्या ठिकाणी जर मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्सची जर संख्या सातत्यानं वाढत असेल आणि मोस्ट ऍक्टिव्ह पुटची जर संख्या सातत्यानं कमी होत असेल तर त्या ठिकाणी बँक निफ्टी काय होणार आहे, अजून खाली पडणार आहे, लक्षात असतं. आणि त्याच्या अपोजिट साईडला ज्या वेळेला बँक निफ्टी वरती जात असतो त्यावेळेला काय होत असतं की एका विशिष्ट स्ट्राईक प्राइसवरचे कॉलची संख्या जी आहे, ओपन इंटरेस्ट जो आहे तो मोस्ट ऍक्टिव्ह कॉलचा, तो ओपन इंटरेस्ट कमी होत असतो आणि डाऊन साईडला जो मोस्ट ऍक्टिव्ह पुट्स असतो त्या ठिकाणचा ओपन इंटरेस्ट वाढत असतो. म्हणजे ओपन इंटरेस्ट ज्या ठिकाणी वाढतोय तो ऑप्शन सेलर असतो, लक्षात असतं. मग तुम्ही डे टू डे काय करा, मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स कुठे आहेत, मोस्ट ऍक्टिव्ह पुट्स कुठे आहेत, त्याचं जर रेकॉर्ड ठेवलं तर तुम्हाला बँक निफ्टी कुठं जाणार आहे, म्हणजे आज 400-500 पॉईंटनं वरती जाणार आहे की आज बँक निफ्टी 400-500 पॉईंटनं खाली जाणार आहे, तुम्हाला अगोदरच लक्षात येतं, सकाळीच लक्षात असतं. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, डे टू डे किंवा मार्केट हावर्सच्या दरम्यान प्रत्येक 2 तासानंतर किंवा 1 तासानंतर जरी ऑप्शन चेन बघितली मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स आणि पुट्स मध्ये कशा पद्धतीने हालचाली व्हायला लागलेत त्यानुसार बँक निफ्टीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स जो आहे तो काय होत असतो त्या ठिकाणी चेंज होत असतो. त्यामुळे तुम्हाला ट्रेडिंग करत असताना पहिला फोकस जो आहे तो बँक निफ्टीमध्ये कुठं करायचा आहे, ऑप्शन चेनवरती कशा पद्धतीचे चेंज व्हायला लागलेत. म्हणजे कॉल रायटर पाठीमागं सरायला लागलाय का मोस्ट कॉल रायटर त्या ठिकाणी परत ऍक्टिव्ह व्हायला लागलाय, हे बघून तुम्ही त्या ठिकाणी त्या बँक निफ्टीचा रेजिस्टन्स कुठं तयार व्हायला लागलाय हे काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता. त्याचबरोबर मोस्ट ऍक्टिव्ह पुट्स कुठं आहेत, हायेस्ट ओपन इंटरेस्ट पुटचा कुठं आहे, तो ओपन इंटरेस्ट वाढत आहे का कमी होत आहे, त्याच्यावरून बँक निफ्टीचा तुम्ही काय करू शकता, सपोर्ट आयडेंटिफाय करू शकता आणि ह्याच्या सहाय्याने सुद्धा काय करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही ट्रेडिंग करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना एफआयज आणि डीआयजनी काय पोझिशन केले आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे, लक्षात. मग तुम्ही एफआयज आणि डीआय जे आहेत त्यांची पोझिशन जी आहे ती नेमकी कुठं आहे आणि त्यांनी किती क्वांटिटीमध्ये बाईंग केलेलं आहे, किती क्वांटिटीमध्ये त्यांनी सेलिंग केलेलं आहे, हे जर बघायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी एका चार्टवरती जावं लागेल आणि तिथं तुम्हाला ह्याची माहिती काय करावी लागेल या ठिकाणी बघावी लागेल. उदाहरणार्थ ही वेब स्टॉकेज नावाची एक वेबसाईट आहे, त्या ठिकाणी काय केलं जातं, डे टू डे दररोज काय केलं जातं तर एफआयज आणि डीआयच्या पोझिशन नेमक्या काय आहेत इंडेक्सवरती याची माहिती दिली जाते. उदाहरणार्थ आजची तारीख जर बघितली तर आज सोमवार 27 जुलै 2020 एफआयज डीआयज नेट बाय आणि सेलचा डेटा दिला. इथं 1 नंबरला जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय, FIICM म्हणजे एफआयजनी कॅश मार्केटमध्ये आज जर बघितलं त्यांची पोझिशन 453.31 कोटी रुपयाचं त्यांनी सेलिंग केलं आहे. त्याच वेळेला आपल्या देशातील डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी कॅश मार्केटमध्ये 977 कोटी रुपयांचं सेलिंग केलं. म्हणजे आजचं जर मार्केट बघितलं तर मार्केटमधून नेट कॅश जे आहे ज्याला लिक्विडिटी म्हटलं जातं मार्केटमध्ये ती जवळपास जर बघितलं तर 1300-1400 कोटीचा नेट अमाऊंट जी आहे ती बाहेर गेली आहे मार्केट. त्याच वेळेला जर एफआयचं इंडेक्स फ्युचर जे आहे म्हणजे निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, निफ्टी आयटी असेल, ह्या इंडेक्सवरती 499.92 म्हणजे जवळपास राऊंड फिगर जर विचारात घेतलं तर 500 कोटी रुपयाचं इंडेक्स फ्युचर काय केलंय त्यांनी बाय केलेलं आहे, लक्षात असू द्या. त्याचबरोबर इंडेक्स ऑप्शन जे आहे म्हणजे कॉल पुट्स जे आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीचे किंवा ह्याच्यामध्ये त्यांनी 206 कोटी रुपयांचं काय केलंय बाईंग केलेलं आहे. आणि त्याच वेळेला जर बघितलं तुम्ही तर ह्या लोकांनी एफआयजने आहे ते स्टॉक फ्युचरमध्ये जवळपास 147 कोटी रुपयांचं सेलिंग केलेलं आहे आणि त्याच वेळेला त्यांनी एफआयजनी स्टॉक ऑप्शनमध्ये 115 कोटी रुपयांचं बाईंग केलेलं आहे, लक्षात. म्हणजे त्यांनी एफआयजनी बाय करायला लागले, सेल करायला लागले, त्यांनी इंडेक्सवरती शॉर्ट आहेत, इंडेक्सवरती लॉंग आहेत, ऑप्शनमध्ये बाय केलेत, ऑप्शन सेल केलेत, नेमकं त्यांची काय पोझिशन आहे हे बघून सुद्धा तुम्ही काय करू शकता, बँक निफ्टी कुणीकडे जाणार आहे तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकता आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला ट्रेड घेता येऊ शकतो. त्याचबरोबर मी तुम्हाला मग अजून एक गोष्ट सांगितली होती, काय सांगितली होती की बाबा तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल
तर तुम्हाला त्या ठिकाणी मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स आणि पुट्स जो आहे तो बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मी ऑलरेडी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला जर गेला तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स आणि पुट्स जे आहेत त्याचा डेटा मिळतो. मग हा मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स आणि पुट्सच्या डेटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ही पोझिशन नेमकी काय आहे हे काय करायचं त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच्या साहाय्यानं तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं आहे. लक्षात. मग हे कसं बघायचं, तर या ठिकाणी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या जर वेबसाईटला आला तुम्ही तर लाईव्ह मार्केटमध्ये लाईव्ह अनालिसिस मोस्ट ऍक्टिव्ह सिक्युरिटीज त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स मध्ये जर गेला तर तुम्हाला ही माहिती मिळेल, किंवा गुगलमध्ये डायरेक्ट तुम्ही सर्च केलं मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स तरी सुद्धा तुम्हाला त्याचा डेटा मिळेल. इथं मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स काय झाले आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे. त्यामध्ये मी काय केलंय, बँक निफ्टीला सिलेक्ट करून ठेवलंय. आता उदाहरणार्थ उद्याची बँक निफ्टीची पोझिशन म्हणजे 28 जुलैला बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, विशेषतः ऑप्शन चेंज नुसार जर बघायचं झालं तर आपल्याला काय दिसतं या ठिकाणी, विशेषतः मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स जो आहे तो कुठं आहे, 22,500 आहे. म्हणजे 10,71,152 चा ओपन इंटरेस्ट आहे या ठिकाणी. कुठल्या स्ट्राईक प्राइसला आहे, 22,500 आहे. म्हणजे आजचा ओपन इंटरेस्ट जर बघितला तुम्ही तर ह्या स्ट्राईक प्राइस वरती ओपन इंटरेस्ट काय झालाय या ठिकाणी तुम्हाला वाढलेला दिसून येईल. लक्षात असू द्या. ओपन इंटरेस्ट वाढलाय म्हणजे काय झालाय, तर मी जस्ट सकाळी तुम्हाला व्हॉट्सअपला देखील एक माहिती जी आहे ती शेअर केलेली होती की म्हणजे कालचं फ्रायडेचा हायेस्ट ओपन इंटरेस्ट कुठं होता. उदाहरणार्थ बँक निफ्टीचा जर विचार केला तुम्ही तर फ्रायडेला मोस्ट ऍक्टिव्ह कॉल जो आहे तो कुठं होता, 23,000 होता आणि त्यानंतर मोस्ट ऍक्टिव्ह कॉल जो आहे तो 24,000 होता. सध्या बँक निफ्टीचा जर तुम्ही मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स आणि पुट जर बघितला तर तुमच्या काय लक्षात येते, सध्या मोस्ट ऍक्टिव्ह कॉल जो आहे तो कुठे गेलेला आहे, 22,500 आलाय. लक्षात असू. आणि त्यानंतर 23,000 आलेला आहे. म्हणजे 23,000चा मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स आहे, जो सकाळी 24,000 हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन होतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, बँक निफ्टी जो आहे तो मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स म्हणजे हे रेझिस्टन्सचं काम करतो निफ्टीमध्ये. लक्षात असू. आणि तो जवळपास 700-800 पॉईंट खाली सरकलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे कॉल रायटर काय झालेत, इंडेक्सवरती खाली सरकलेत. म्हणजे जो 23,500 किंवा 24,000ला हायेस्ट ओपन इंटरेस्ट होता सकाळी शुक्रवारी क्लोजिंगचा, तो आता कुठं आलेला आहे, 22,500 आणि 23,000ला आलेला आहे. लक्षात असू द्या. म्हणजे 12,19,000 आणि 10,71,000चा ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे उद्या बँक निफ्टीसाठी मेन रेजिस्टन्स काय असणार आहे, 22,500चा रेजिस्टन्स असणार आहे. लक्षात असू द्या. आणि हा रेजिस्टन्स जर उद्या बँक निफ्टीनं पार केला तर पुढे बँक निफ्टी कुठपर्यंत जाऊ शकतो, तर 23,000पर्यंत जाऊ शकतो. कारण का, ह्या कॉल रायटरला जोपर्यंत इंडेक्स वरती पाठीमागं सरकावण्यात येणार नाही किंवा हे कॉल रायटर जोपर्यंत बाहेर पडणार नाहीत, त्यांचा जोपर्यंत लॉस होणार नाही तोपर्यंत ही पोझिशन किंवा हा अडथळा असणार आहे बँक निफ्टीसाठी किंवा रेजिस्टन्स असणार आहे. त्याच पद्धतीने काय करायचं आपल्याला, बँक निफ्टीचा मोस्ट ऍक्टिव्ह पुट्स बघायचा आहे, जो काय करणार आहे, पुट्स बँक निफ्टीसाठी उद्या सपोर्टचं काम करणार आहे. सपोर्टचं काम कधी करणार आहे, 28 जुलैला करणार आहे. लक्षात असू द्या. विशेषतः मोस्ट ऍक्टिव्ह पुट्स जर बघितला तुम्ही बँक निफ्टीचा, तो कुठं आलेला आहे सध्याला, तर 22,000वरती आला. लक्षात असू द्या. सॉरी, तर या ठिकाणी मोस्ट ऍक्टिव्ह पुट जो आहे तो सध्या 6,03,600चा ओपन इंटरेस्ट आहे. कुठल्या स्ट्राईक प्राइसला आहे, तर 21,000ला आहे. लक्षात असू द्या. म्हणजे हे कोण आहेत, 21,000ला सगळे ऑप्शन सेलर आहेत. लक्षात. त्यानंतर सेकंड ओपन इंटरेस्ट जो आहे तो कुठं आहे, 21,500ला आहे. म्हणजे उद्यासाठी बँक निफ्टीचा मोस्ट रेजिस्टन्स जो आहे तो कुठे आहे, 21,500चा आहे. 21,500 जर क्रॉस केलं बँक निफ्टीनं उद्या तर काय करेल, डाऊन साईडला बँक निफ्टी 21,000पर्यंत स्लिप होण्याची शक्यता आहे. आणि ह्या लेवल जे आहेत ते तुम्हाला काय करणं, त्या ठिकाणी प्रत्येक तासाला 1.5-2 तासाला ऑप्शन चेन मध्ये येऊन बघणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी कशा पद्धतीनं चेंजेस व्हायला लागलेत ऑप्शन चेन मध्ये, हे जर बघून तुम्ही ट्रेडिंग केलं तर तुम्हाला शुअरली चांगला फायदा होतो. म्हणजेच काय झालं, मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स जे आहेत ते बँक निफ्टीवरती रेजिस्टन्सचं काम करतात आणि मोस्ट ऍक्टिव्ह पुट्स जे आहेत ते कशाचं काम करतात, सपोर्टचं काम करतात. म्हणजे पहिला मोस्ट ऍक्टिव्ह सपोर्ट जर तुटला तर बँक निफ्टी कुठपर्यंत स्लिप होतो, सेकंड मोस्ट ऍक्टिव्ह पुट जो आहे तो तिथपर्यंत स्लिप होतो. विशेषतः आजचं जर बघितलं असेल तुम्ही तर मी सकाळी सुद्धा मोस्ट ऍक्टिव्ह पुट्सचा जो डेटा टाकला होता तो काय होता, जो सपोर्टचं काम करणार होता. लक्षात असू द्या. तो माझा पहिला सपोर्ट जो होता तो 22,400 आणि 22,550 होता. हा ब्रेक झाल्या बँक निफ्टी काय झाला होता, तर डाऊन साईडला स्लिप जवळपास 22,000पर्यंत किंवा 22,000च्या खाली सुटकान जो आहे तो आज काय झाला होता, या ठिकाणी बँक निफ्टी गेला होता. आजचा जर बँक निफ्टीचा लो जर बघितला तुम्ही तर किती होता, 21,800 होता. म्हणजे आपण जे सकाळी मोस्ट ऍक्टिव्ह पुट्स जे होते त्याचे जे सपोर्ट होते 4 मोस्ट ऍक्टिव्ह पुट्स जर बघितलं तर तुम्ही कुठं आहे, मोस्ट ऍक्टिव्ह पुट्स या ठिकाणी दिलेला आहे. मोस्ट ऍक्टिव्ह कॉल्स मोस्ट ऍक्टिव्ह पुट्सला सुद्धा पाठीमागे त्यानं सारलेलं होतं आणि दुसरं मोस्ट ऍक्टिव्ह पुट जे आहे ते 22,000 आणि 21,500ला होता. लक्षात असते.
म्हणजे हे लेवलपर्यंत बँक निफ्टी काय केलं, सकाळी टेस्ट करायचा प्रयत्न केला, म्हणजे 21,800 पर्यंत गेला होता, खाली एक 300 पॉईंट राहिले होते. इकडे जर सपोर्ट बघितला बँक निफ्टीचा तर क्लिअरली किती होता, तो 22,000 होता. 22,000च्या पण खाली जवळपास 200 पॉईंट गेला होता. म्हणजे तुम्हाला मोस्ट ऍक्टिव्ह पुटच्या साह्यानं बँक निफ्टीचा काय करायचं, त्या ठिकाणी सपोर्ट आयडेंटिफाय करायचा आहे आणि मोस्ट ऍक्टिव्ह कॉलच्या साह्यानं बँक निफ्टीचा रेजिस्टन्स काय करायचा त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचा. त्याचबरोबर तुम्हाला इंडिया विक्स जो आहे तो सुद्धा बघायचा आहे. मग सांगितलं होतं विशेषतः ह्याचा जर चार्ट बघितला तुम्ही इंडिया विक्सचा तर काय दिसतो तुम्हाला, ज्या पद्धतीनं बँक निफ्टी खाली पडला सेम त्याच डायरेक्शन विक्स इंडियाचा चार्ट जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी वाढलेला दिसून येईल, आहे का. हा काय झाला, वरती गेला डायरेक्ट, आणि तेच जर तुम्ही बँक निफ्टी जर बघितला तर डायरेक्ट काय झाला होता, त्या ठिकाणी खाली आलेला दिसून येईल, आहे का. म्हणजे दोन्ही एकामेकांच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला जे आहे ते काम करतात. त्यामुळं तुम्हाला पहिल्यांदा कुठं लक्ष ठेवायचं आहे, विक्स इंडिया जो आहे तो त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला एचडीएफसी बँकेचा चार्ट बघा, एचडीएफसी बँकेचा चार्ट आणि आयसीआयसीआय आजचा बँक निफ्टीचा चार्ट जवळपास सिमिलर. मग आज बँक निफ्टी इतका का तुटला, तर ह्याच्यामध्ये मेन लीड्स कुणाचं होतं, तर बघा आयसीआयसीआय बँकेनं मेन लीड केलं होतं. जे मार्केट आज पडलं त्यामध्ये आयसीआयसीआय बँकेचा रोल सर्वात जास्त होता, लक्षात असू द्या. आयसीआयसीआय बँकेचा स्टॉक काय झाला, गॅप अप ओपन झाला होता कालच्या पेक्षा आणि हेवीली तुटला. हा एवढ्या मोठ्या 3 कॅन्डल जर बघितल्या पहिल्या तर खूप बेरिश कॅन्डल तयार झाले होते बँक निफ्टीमध्ये. तसे कॅन्डल अजून दुसऱ्या कुठल्या स्टॉकमध्ये झालेत का बँक निफ्टीमध्ये, ऍक्सिस बँकेमध्ये पण झाले, पण इतकी मोठी नाही. कोटक बँक जर बघितली तर कोटक बँकेमध्ये पण एवढी मोठी कॅन्डल जी आहे ती काय झाले, तयार झालेलं नाही, लक्षात असू द्या. म्हणजे आज जो मार्केट सेलिंग प्रेशरमध्ये गेलं त्याच्या पाठीमागं कुठल्या बँका जबाबदार होत्या, एक म्हणजे आयसीआयसीआय बँक आणि दुसरं एसबीआय जे आहे ते पहिल्या 10 मिनिटांमध्ये, आणि त्याचबरोबर इंडसइंड बँक सुद्धा तितकीच जबाबदार आहे. म्हणजे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना सगळ्यात महत्वाची बँक कुठली आहे, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि ऍक्सिस बँक, ह्या 4 बँकांवरती लक्ष ठेवायचं. ह्या 4 बँकांचे सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहेत, ते जर सपोर्टला असतील किंवा रेजिस्टन्सला असतील तर त्यावेळेला तुम्हाला बँक निफ्टीवर सुद्धा तितकंच काळजीपूर्वक ट्रेडिंग त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि ते जर बघून तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग केलं तर तुम्हाला शुअरली चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो, लक्षात असू द्या. मग विशेषतः आपल्यापैकी जर काही लोक नवीन असतील तर त्यांच्यासाठी मी थोडीशी माहिती सांगतो बँक निफ्टीच्या संदर्भात. कॉल आणि पुट्स असा एक प्रकार असतो, म्हणजे हा ऑप्शनचे 2 प्रकार आहेत, कॉल्स आणि पुट्स. मग तुम्ही कॉल कधी खरेदी करायचा आहे, तुम्ही जर बँक निफ्टीवरती बुलिश असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल सध्याचं स्पॉट प्राइस जे आहे बँक निफ्टीची ती किती आहे, 21,848 आहे. तुम्हाला जर वाटत असेल बँक निफ्टी उद्या 22,200 ला जाणार आहे, 22,300 ला जाणार आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, 22,200 किंवा 300चा कॉल खरेदी करायचा आहे. तुम्ही जर बँक निफ्टीवरती बेरिश असाल, तुम्हाला जर वाटत असेल बँक निफ्टी उद्या देखील पडणार आहे आणि बँक निफ्टी 21,500 पर्यंत जाणार आहे असं जर वाटत असेल तर तुम्हाला 21,500चा काय करायचा आहे, पुट खरेदी करायचा आहे, हे लक्षात असू द्या. विशेषतः बँक निफ्टीमध्ये रिस्क खूप जास्त असते, तिथं टाइम डेकेचा परिणाम असतो. किंवा तुम्ही जर मार्केटमध्ये नवीन आला असाल तर बँक निफ्टी किंवा ऑप्शन ट्रेडिंग पासून, डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग पासून सुरुवातीला दूर राहणं गरजेचं आहे. हे खूप महत्वाचं आहे, हे एक लक्षात असू द्या तुमच्या. आणि दुसरं, तुम्ही बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करत असाल तर कधीही नेकेड ट्रेडिंग करू नका. नेकेड ट्रेडिंग म्हणजे काय, फक्त कॉल किंवा पुट खरेदी करून ट्रेडिंग करू नका. तुम्ही जर फक्त कॉल आणि पुट खरेदी करून जर ट्रेडिंग करणार असाल तर तिथं खूप मोठी रिस्क जी आहे ते तुम्ही काय करत असता, कॅरी करत असता. समजा आता उदाहरणार्थ मी आजचं उदाहरण देऊन सांगतो की आज बँक निफ्टीमध्ये हेवी सेलिंग झालं. समजा तुम्ही जर आज मार्केटवरती बुलिश असाल आणि तुम्ही जर कॉल बाय केला असेल, तुम्हाला लक्षात आलं की बाबा माझा कॉल काय व्हायला आहे, डाऊन चाललाय, मी लॉस मध्ये चाललोय, तर कधीही काय करा, एकतर ते स्टॉप लॉस लावून त्याच्यातून बाहेर पडा. आणि तुम्हाला जर वाटत असेल मार्केट वरती येणार आहे तर त्याच वेळेला लगेच काय करा, 1 ते 2 लॉट लगेच पुटचे देखील बाय करा. म्हणजे तुमचा एक कॉल होईल, 2 पुटचे लॉट होतील. आणि मार्केट जर तसंच डाऊन साईडला गेलं तर तुमचा पुट काय करेल, सर्व लॉस भरून काढेल. तिथं तुम्हाला 2-3 हजार जर प्रॉफिट झाला असेल तर उदाहरणार्थ सकाळी जर इथं तुम्ही 2 पुटचे लॉट पहिल्या 5 मिनिटांनंतर खरेदी केले, समजा तुम्ही मार्केटवर बुलिश असता आणि तुम्ही मार्केटमध्ये इथं कॉल बाय केले असते मार्केट ओपन झाल्या तर काय झालं असतं, तुमच्या लक्षात आलं का, तर तुम्ही लॉस मध्ये गेला असता लगेच, लक्षात असू द्या. कॉलमध्ये काय, मार्केट ओपन झाल्या तुम्ही जर बुलिश असता आणि कॉल बाय केला असता तर लॉस मध्ये गेलात. पहिल्या 5 मिनिटांमध्ये जर तुम्ही प्लस मध्ये येत नसाल, पहिल्या 5 मिनिटात एंट्री घेतला तर लगेच तुम्ही काय करा, त्या ठिकाणी पुट पण खरेदी करा. आणि पुट खरेदी केल्यानंतर तुमचा पुट मध्ये काय होईल, रिस्क सगळा कव्हर होत जाईल. तिकडे लॉस होणार होता तो तुमचा पुट कव्हर करत जाईल. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला मी लॉस मध्ये चाललोय असं वाटतंय त्या वेळेला लगेच काय करा, पुट खरेदी करून तुम्ही तुमच्या कॉलला रिकव्हर करा आणि कॉल मधून बाहेर पडा. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही हेज्ड ट्रेडिंग केलं, किंवा बऱ्याच वेळेला आता उदाहरणार्थ बँक निफ्टी जर बघितला तुम्ही तर ह्याच्यावरती मी काही लेवल्स टाकतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विशेषतः आजचं जर लेवल्स बघितलं तर एक्झॅक्ट बँक निफ्टी कुठं ओपन झाला होता,
तर पिव्हेट पॉईंट वरती ओपन झाला होता, सेंट्रल पिव्हेट पॉईंट. त्यानंतर पहिल्या पिव्हेट पॉईंट वरून ज्यावेळेला बँक निफ्टी घसरला, पहिला सपोर्ट बँक निफ्टीचा 22,445 होता, तो 5 मिनिटात पहिला ब्रेक झाला. त्यानंतर सेकंड 2 कॅन्डल मध्ये काय केलं, बँक निफ्टीनं सेकंड सपोर्ट जो आहे तो ब्रेक केला, आणि सेकंड सपोर्ट ब्रेक केल्यानंतर थर्ड सपोर्ट ब्रेक करायसाठी बँक निफ्टीला किती वेळ लागला आहे, जवळपास जर बघितलं तर 9 वाजून 9:30 वाजल्यापासून जवळपास बघितलं तुम्ही तर 1:13:55 म्हणजे 2 वाजेपर्यंतचा हा प्रेड लागलाय, लक्षात असू द्या. म्हणजे पहिल्या 15 मिनिटांमध्ये जे सेलिंग झालं त्याच्या 20% सुद्धा सेलिंग पुढल्या 2.5 ते 3 तासामध्ये झालेलं नाही, लक्षात असू द्या. आणि त्यानंतर जे सेलिंग झालं ते दुपारा 2 नंतर झालेलं आहे, लक्षात असू द्या. म्हणजे ह्या प्रेडमध्ये जर तुम्ही कॉल बाय केलं असतं किंवा पुट बाय केलं असतं तर तुम्हाला लवकर प्रॉफिट होत नाहीये, लक्षात असतं. दररोज तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट काढून बघा, तुम्हाला ह्याच गोष्टी तिथं आढळतील. पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये, 1 तासामध्ये एक मोठी वोलॅटिलिटी, त्यानंतर मार्केटमध्ये वोलॅटिलिटीला जी सुरुवात होते ही दुपारा 2 नंतर होते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल, वोलाटाईल मार्केटमध्ये जर ट्रेडिंग केलं तुम्ही, हेज्ड म्हणजे एका बाजूला पुट बाय करा, एका बाजूला कॉल बाय करा, दोन्हीकडे 40-40, 20-20 पॉईंटचा जर स्टॉप लॉस लावून तुम्ही ट्रेडिंग केलं, एक स्टॉप लॉस उडेल आणि दुसरा जो आहे टार्गेटकडे चाललेला कॉल किंवा पुट झालाय तो ट्रिलिंग स्टॉप लॉसच्या साह्यानं कंटिन्यू मार्केट बंद होईपर्यंत काय करा, त्याला घेऊन चला. कारण का बँक निफ्टीमध्ये जर एकदा सेलिंगला सुरुवात झाली तर कंटिन्यू सेलिंग होतं किंवा कंटिन्यू बाईंग होतं, लक्षात असू द्या. आणि त्याचबरोबर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना चार्ट जे बघायचे हे 5 मिनिटाचे चार्ट न बघता तुम्ही 30-30 मिनिटाचे जर चार्ट बघितले तर तुम्हाला तिथं अजून जास्त जो आहे तो रिझल्ट येतो. उदाहरणार्थ ज्या वेळेला बँक निफ्टीवरती अशा डोजी टाईप कॅन्डल तयार होतात त्या वेळेला बँक निफ्टीमध्ये मोठी मुवमेंट येते, लक्षात असू द्या. आता हा प्रेड जर बघितला तुम्ही तर मी मगा जे सांगितलं वा इथं जर बघितलं जिथं माझा माऊस किंवा कर्सर आहे की मी ह्याला मार्किंग सुद्धा करून तुम्हाला दाखवेल, हा जर एरिया बघितला तुम्ही तर इथे ह्या एरियामध्ये तुम्हाला काय दिसतंय तर बँक निफ्टीमध्ये खूप छोट्या छोट्या कॅन्डल जे आहेत काय झाले त्या ठिकाणी तयार झालेत, लक्षात असू द्या. म्हणजे ह्या एरियामध्ये काय झालं, खूप छोट्या छोट्या कॅन्डल ज्या आहेत त्या तयार झाल्या, म्हणजे अर्ध्या तासाच्या टाइम फ्रेम वरती डोजी तयार झाल्या सगळ्या, लक्षात असू द्या. ह्याचा परिणाम काय होतो, अशा ज्या वेळेला डोजी तयार होतात त्यावेळेला मार्केट साईडवेज जातं आणि त्यानंतर एक मोठा ब्रेकआउट जो आहे तो अप साईडला किंवा डाऊन साईडला कधीही मिळतो, लक्षात असू द्या. त्यामुळं अर्ध्या तासाच्या टाइम फ्रेम वरती बघा कॅन्डल जर छोट्या छोट्या तयार होत असतील तर समजायचं मार्केटमध्ये मोठी रॅली जी आहे ते येणार आहे किंवा वोलॅटिलिटी येणार आहे. आजही सुद्धा बघितलं तुम्ही तर हा एक प्रेड आहे, ज्या प्रेडमध्ये जवळपास 100 पॉईंटमध्ये बँक निफ्टी जो आहे तो खूप उशीर कन्सोलिडेट झाला आणि त्यानंतर बँक निफ्टीने काय केलं, एक अर्ध्या तासाच्या टाइम फ्रेमवरती मोठा ब्रेकआउट जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिलेला दिसून येईल. म्हणजे तुम्ही पाठीमागं सुद्धा हे बॅक टेस्ट करून बघितलं, ज्या वेळेला बँक निफ्टीमध्ये मोठी मुवमेंट आली त्याच्या अगोदर बँक निफ्टी काय झालाय, अर्ध्या तासाच्या टाइम फ्रेमवरती कन्सोलिडेट झाला असतो, स्टेबल झाला असतो आणि त्यानंतर बँक निफ्टीमध्ये काय होते, मुवमेंट होते. दुसरं, बँक निफ्टी ज्यावेळेला 300-400 पॉईंट गॅप अप ओपन होतो किंवा गॅप डाऊन ओपन होतो, अशा वेळेला तुम्ही ट्रेडिंग करायचं टाळलं तरी चालेल किंवा त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला बँक निफ्टी जो आहे तो रिव्हर्स ट्रेंड होतो, हे पण लक्षात असू द्या. त्याचबरोबर अजून एक बँक निफ्टीचं माझं एक ऑब्झर्वेशन आहे, समजा मार्केट शुक्रवारी, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सलग 3 दिवस पडत असेल तर बुधवारात दुपारनंतर किंवा गुरुवारी दुपारनंतर मार्केटमध्ये खूप मोठी रॅली येते, मार्केट खूप वरती जाते. याचं कारण असं असतं की त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर होतात, लक्षात. आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं आता मंथली एक्सपायरी गुरुवारी आहे, लक्षात असू द्या. मग मंथली एक्सपायरीच्या अगोदर मार्केट खूप वाढलेलं आहे आणि बरोबर मंथली एक्सपायरीच्या 1 आठवडा अगोदर मार्केटमध्ये सेलिंग सुरू आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जे लोकांनी लॉंग पोझिशन केल्या होत्या त्या सर्व लॉंग पोझिशन सध्या लोक कट करायला लागलेत, त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग सुरू आहे, त्यामुळे मार्केटमध्ये हेवी सेलिंग आले. मग हे ह्याच पद्धतीनं जर सेलिंग झालं आणि ह्याच्यामध्ये जर फ्रेश बिअर साईडला पोझिशन जर लोकांच्या तयार झाल्या असतील सेलिंग साईडला, तर हे जे शॉर्ट कव्हर जे आहेत ते काय होतील, बुधवारी दुपारी किंवा गुरुवारी दुपारनंतर येण्याची शक्यता आहे, लक्षात असू द्या. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही मार्केटला काय केलं पाहिजे, बँक निफ्टीला ऑब्झर्व केलं पाहिजे आणि ह्या पद्धतीनं जर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग केलं तर तुम्हाला ह्याचा डेफिनेटली काहीतरी फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर झिरोधा ऑपस्टॉकमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली, तिथून तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर शेअर मार्केटचं बेसिक, ॲडव्हान्स, टेक्निकल अनालिसिस या संदर्भात ऑनलाईन कोर्स करायचा असेल शेअर मार्केटचा, त्याचे पण डिस्क्रिप्शन मध्ये मी काय केलेत डिटेल्स दिलेले आहेत. ह्या ऑनलाईन कोर्समध्ये आम्ही सॉफ्टवेअर असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे स्कॅनर कसे यूज करायचे, ट्रेडिंगसाठी कसे कॉल काढायचे, बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं, टेक्निकल असे अनालिसिस असेल, त्याचबरोबर
इंट्राडे ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी असतील, ह्या सर्व बाबी ज्या आहेत ह्या काय केल्या जातात ह्या कोर्समध्ये शिकवल्या जातात. तुम्हाला जर त्या संदर्भात काही चौकशी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व डिटेल्स दिलेत, तिथून तुम्ही हे डिटेल्स बघू शकता. धन्यवाद. थँक्यू.